Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve 1.2 The Crow and the Snake question answers किंवा तुम्ही याला स्वाध्याय सुद्धा म्हणू शकता. तर या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातून आहे. सो आपण इथे बघू शकतो की एक स्टोरी संपलेली आहे, फेबल आहे, पंचतंत्रातली गोष्ट आहे आणि याला मॉरल सुद्धा आहे. पण आता ह्याचे जे प्रश्न आहेत ते आपण सोडवतोय. सो आयडेंटिफाय द टाईप ऑफ द स्टोरी, म्हणजे कोणत्या प्रकाराची गोष्ट आहे. सो इथे क्वेश्चन मध्ये फॅन्टसी म्हणजे स्टोरी विथ फेरी अँड मॅजिक, अशा प्रकारची गोष्ट की ज्याच्यामध्ये जादू आहे आणि परी आहे. फेबल म्हणजे स्टोरी इन विच कॅरेक्टर्स आर ॲनिमल्स अँड दे ॲक्ट लाईक ह्युमन्स. फेबल म्हणजे अशी गोष्ट की ज्याच्यामध्ये प्राणी आहेत आणि ते माणसासारखं वागतायत. फॅक्च्युअल म्हणजे काय? अ स्टोरी रिलेटेड टू टुडेज लाईफ एक्सपिरियन्सेस, अशी गोष्ट की ज्याच्यामध्ये तुम्हाला दैनंदिन जीवनातील गोष्टी आहेत, अशी गोष्टी. तर यातलं योग्य उत्तर आहे की ही जी स्टोरी आहे ती फेबल आहे. फेबल म्हणजे स्टोरी इन विच कॅरेक्टर्स आर ॲनिमल्स अँड दे ॲक्ट लाईक ह्युमन्स. कारण इथे आपण बघितलं स्नेक आणि क्रो दोन्ही प्राणी आहेत पण ते माणसारखं वागतायत. सो ही फेबल आहे. आता क्वेश्चन डी आहे हु सेड टू हुम. इथे सेंटेन्स दिलंय हु सेड टू हुम. हु सेड म्हणजे कोण म्हणालं, टू हुम म्हणजे कोणास म्हणालं. याचं उत्तर कसं लिहायचं बघा, आपण बघूया. आय विल सून थिंक ऑफ समथिंग. तर हजबंड क्रो म्हणजे कावळा कोणाला म्हणालाय? वाईफ क्रोला, कावळींला. इट हॅज कम डेंजरस टू स्टे हिअर. तर इथे वाईफ क्रो म्हणजे कावळी, हजबंड क्रो म्हणजे कावळ्याला म्हणाले. पुढचं जे क्वेश्चन आहे तो आहे सेक्शन ई. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर. राईट दिस नंबर्स इनसाइड द बॉक्सेस ऑन युअर पेज फ्रॉम टॉप ऑफ द बॉटम. तुम्ही काय करायचंय, तुमच्या वहीमध्ये टॉप टू बॉटम लिहायचंय. सो क्वेश्चन 1, द गार्ड्स चेस्ड अवे द कोब्रा. हे 5 क्रमांकाला आहे. देन द क्रो स्टोल द ब्रेसलेट, 4 नंबर. द कोब्रा एट द क्रो, लिटल वन्स, सेकंड नंबर. आणि द क्रो फॅमिली वॉज लिव्हिंग ऑन बनियन ट्री, फर्स्ट. सो याचा जो खालचा क्रम होता, सगळ्यात 1 नंबर सगळ्यात शेवटी, सगळ्यात जास्त नंबर वरती आहे. क्वेश्चन 5, द क्रो मेड अ प्लॅन. सो हा 3 नंबरला आहे. सो अशा प्रकारे आपण हा सिक्वेन्स इथं लिहिलेला आहे मित्रांनो. सो तुम्ही तुमच्या वह्यामध्ये हा सिक्वेन्स लिहून घ्या. सेक्शन एफ, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. पहिला प्रश्न आहे व्हॉट डिड द क्रोज डिसाइड. कावळ्यांनी काय ठरवलं. इथे क्रोज का म्हटले, कारण ते कावळा आणि कावळी नसल्यामुळे. द क्रोज डिसाइडेड टू लीव अ शॉर्ट डिस्टन्स अवे from the tree to keep a close watch and find a way to protect their future babies. Question 2. Why did the servant scream loudly? नोकर का मोठ्याने ओरडले? Answer. The royal servant screamed loudly because he saw the crow swoop down and steal the queen's precious bracelet with its beak. कारण त्यांनी पाहिलं कावळा खाली आलाय आणि त्यांनी काय केलंय, पटकन राणीचं एक महागडं ब्रेसलेट, किमती ब्रेसलेट घेतलंय, चोचीमध्ये पकडून घेऊन चाललाय. क्वेश्चन 3. इफ यू वेअर अमंग द गार्ड्स व्हॉट वुड यू हॅव डन. तुम्ही त्या गार्ड्समध्ये असता आणि तुम्ही हे सगळं पाहिलं असतं, तुम्ही काय केलं असतं. आन्सर. इफ आय वेअर अमंग द गार्ड्स आय वुड हॅव फॉलोड द क्रो क्वाइटली टू सेफली रिकवर द क्वीन्स ब्रेसलेट विदाउट हार्मिंग द स्नेक. Question 4. What will you do if you spot a snake inside your house? तुमच्या घरात साप बघितला, तुम्ही काय कराल. Answer. If I spot the snake inside my house, I will stay calm, keep a safe distance and call a professional snake catcher to rescue it safely. आम्ही सर्पमित्राला बोलू आणि एक सुरक्षित अंतर ठेवू, म्हणजे त्या सापाला पकडता येईल. नेक्स्ट पेज आहे पेज नंबर 5 आणि याच्यावर सगळ्यात पहिला प्रश्न आहे रिअरेंज गिवन लेटर्स अँड मेक मिनिंगफुल वर्ड्स फ्रॉम इट. आता इथे बघा कसं केलं आपण. सगळ्यात पहिला रीच्ड, हॉलो, चिल्ड्रन, इन्स्टंटली, विकेड आणि वॉचिंग असे शब्द जंबल करून दिलेले आहेत उलटे पालटे, त्याच्यापासून वर्ड तयार केला. क्वेश्चन एच आहे सिलेक्ट अँड राईट द अपोजिट वर्ड्स फ्रॉम द गिवन बॉक्स.
आता इथे तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहेत उत्तरं, फक्त तुम्हाला पिक करायची आहे. डल डल म्हणजे काय? निस्तेज, क्लेवर हुशार. विन म्हणजे जिंकणे, लूज म्हणजे हारणे. लॉस्ट लॉस म्हणजे हरवणे, फाउंड म्हणजे सापडणे. सेफ म्हणजे सुरक्षित, डेंजरस म्हणजे असुरक्षित. स्लोली हळुवारपणे, स्विफ्टली म्हणजे जलद, काइंड म्हणजे दयाळू, विकेड म्हणजे क्रूर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रिपेअर अ चार्ट एज फॉलोइंग अँड डिस्प्ले इट इन द क्लास. आता ॲनिमल आणि बर्ड्सची नावं दिली आहेत. देअर होम्स, त्यांच्या घरांना काय म्हणतात आणि त्यांच्या पिल्लांना काय म्हणतात. यंग वन्स म्हणजे पिल्लं. सो उत्तर आहे हेन. हेनच्या घराला म्हणतात कूप आणि यंग वन्सला म्हणतात चिक. डॉगच्या घराला म्हणतात कॅनल आणि पिल्लाला म्हणतात पपी. काऊच्या घराला म्हणतात शेड, पिल्लाला म्हणतात काफ. फिशला म्हणतात, च्या घराला म्हणतात वॉटर आणि बाळाला म्हणतात फ्राय. बर्डला त्याच्या घराला म्हणतात नेस्ट आणि पिल्लाला म्हणतात चिक और नेस्टलिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, complete the story using the words in the bracket, give a suitable title. आता इथे तुम्हाला शब्द दिलेत, raised, elephant, safely, flooded, swim, trumpet, hurt, flood, current. आणि आता इथे टायटल द्यायचं. चला मित्रांनो, मी तुम्हाला गोष्ट पण इथे समजून देणार आहे, त्यामुळे फक्त उत्तर लिहू नका, शब्दांचे अर्थ पण समजून घ्या. टायटल या गोष्टीचं येणार आहे द ब्रेव एलिफंट. आता शूर हत्ती हे टायटल आपण का दिलं हे बघूयात. वन डे, कोणे एके दिवशी, अ हर्ड ऑफ एलिफंट्स वॉज क्रॉसिंग अ रिव्हर. हर्ड ऑफ एलिफंट्स म्हणजे हत्तींचा कळप नदी पार करत होता. द रिव्हर वॉज फ्लडेड आणि नदीला पूर आला होता. फ्लडेड म्हणजे पूर आला होता. विथ मड अँड वॉटर म्हणजे त्यामध्ये पाणी चिखल दोन्ही होतं. छान छान टेरा असं मोठ्याने आवाज आलाय. सडनली द हेड एलिफंट ट्रम्पेट लाऊडली टू लेट हिज हर्ड नो दॅट देअर वॉज अ फ्लड. म्हणजे तिकडे मोठ्याने आवाज करून त्यांचा जो हत्तींचा प्रमुख होता त्यांनी मोठ्याने गर्जना केली आहे आणि सांगितलंय आपल्या कळपाला की तिकडे पूर आलाय. द यंगेस्ट एलिफंट फ्रॉम द हर्ड. आणि यंगेस्ट म्हणजे सगळ्यात जो लहान हत्तीचं पिल्लू होतं ना त्या कळपातलं, हॅड नेव्हर स्वम इन सच अ स्ट्रॉंग करंट. आणि त्यांनी कधीच इतक्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामध्ये पोहला नव्हता. स्वम म्हणजे पोहला नव्हता. ही वॉज स्कॅर्ड, तो घाबरला होता. ही हर्ड द ट्रम्पेट, त्याने हत्तीने केलेली मोठी किंकाळी ऐकली होती. तो कॉल होता, ते सांगणं होतं त्या पिल्लांसाठी सगळ्यांसाठी की आता पूर आहे. इमिजिएटली ही स्टार्टेड टू स्विम, त्याने लगेच जोरात पोहायला सुरुवात केली आहे. टुवर्ड्स द साऊंड, त्या दिशेनं पोहायला सुरुवात केली. ही क्रॉस द रिव्हर सेफली, आणि त्याने अतिशय सुरक्षितपणे नदी पार केली. ऑल द एलिफंट प्रेज्ड हिम, सगळ्या हत्तींनी त्याचं कौतुक केलं. या गोष्टीचा बोध काय आहे? मॉरल म्हणजे बोध. करेज अँड प्रेझन्स ऑफ माइंड म्हणजे धैर्य आणि सद्सद्विवेक बुद्धी हेल्प अस टू ओव्हरकम डिफिकल्टीज. म्हणजे कितीही मोठी अडचण आली पण आपण डोकं शांत ठेवलं आणि धैर्य ठेवलं तर आपण कुठल्याही समस्येतनं बाहेर पडू शकतो. सो अशा प्रकारे आपण या गोष्टीचा शेवट केलाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.